नमस्कार मित्रांनो, आता ह्या गुरांना ठेवलं खायला. ही देवशेनी गंगा राणीला इकडे ठेवलं होतं गावरांच्या ड्रममध्ये, पण राणी तर खात नाही, बाकीचे सगळे खातात, फक्त राणीला आवडत नाही कुट्टी. म्हणजे ती चरायला जायची वाट बघते. आणि मी तर 5 जनावरं गुरं बांधून आलो. माझ्याकडे जे 5 जनावर गुरं असतात ना, खिलेरी तिचं वासरू बैल आणि हरण्या, तर त्या 5 जणांना मी बांधून आलो तिकडं शेतात चरायला. आणि त्या राणीला वेगळं खायला ठेवायचे. बघू खाते का नाही, खायची आई खाती राव. मग तेच वाचायचं ह्याच्यात, इकडं खात नाही, इकडं गावरान खाऊन देत नाही का तिला. चला आता दुपारच्याला एक गुरं जाणार आहेत चरायला. सकाळून तर खायला ठेवलं होतं त्यांना, आता दुपारून चरायला जाणार आहेत. ही राणी ना सर्जाची बहीण आहे, तर ती पण हात लावला सर्जासारखंच माणसाकडे दे. बघा आलीच जवळ, तिला हात लावला पाहिजे. आणि खिल्लारीची वासुरी ही राणी, खिल्लेरीसारखे शिंग झाले त्याचे, पाठीमागे गेलेत आणि इकडून शेंडे असे जुळायला लागलेत. थांबणार राणी बरोबर त्या ह्याच्यासारखंच होतं, खिल्लेरीसारखे शिंग आलेत. आणि कलरचा पॅटर्न आहे ना, तर तो खिल्लेरीसारखाच आहे बघा, पूर्ण म्हणजे मागून काळी आणि तोंडाला थोडीशी मोहरी. राणी ए राणी थांब थांब, राणी एकटीच कुठं चालली, थांब ना, थांब की इथंच, कुठं चालली एकटीच. तिला आता लय वेळ झालं ना, सकाळी सोडायची सवय ना, लय वेळ झालं बांधून, त्याच्यामुळे ती चरायला जायची गडबड करते. हे बघिरी हो तिकडे जनावरात, पण पळ बघिरी. अरे मोत्या बांधायचा राहिला, 1 नंबरला मोत्या. त्याला कळलं ना जनावर सोडायचे, जवळच येत नाही तो गुरात जाण्यासाठी. ते बघा तिकडे 1 नंबरला मोत्या, लई कडवे. आज मी लवकरच नेपेर तोडून ठेवते, कारण परत दुपारून आभाळ आला ना, पाऊस आला की मग फजिती ती नेपेर घरी नेले चिखलात, त्याच्यामुळं लवकरच तोडून ठेवतो. तर एवढा नेपेर तोडून ठेवला आहे, बस होईल एवढा नेपेर. हे बघा इकडं आणखीन तोडला इतका, तर एवढा बस होईल. आता घरी नेऊन टाकतो नेपेर. चला आता नेपेरचं वजन घेतलं मी पाठीमागं, आता नेऊन टाकतो. आज कालच्यापेक्षा जास्त नेपेर आणलाय. आता आपण हे डाळिंब कसले निघते बघू. हा कच्चं आहे राव, जरा एवढं काय लाल नाही, थोडं कच्चंच आहे. तोडूनच घेतो याला. हे आणखीन 20 दिवसांनी चांगलं झालं असतं राव. आपल्याला दादांची कमेंट आली त्याचे खाण्यासारखे निघतात काय, बघा असे निघतात मधून, चांगलेत खायला. फक्त हे 20 दिवसांनी आणखीन 15 दिवसांनी ना दाणे मोठाले झाले असते आणि याच्यापेक्षा गडद लाल झालं असतं. पण ह्याला आपण काहीच मेहनत केली आहे ना, तर त्याच्यामुळे हे असेच जरा कलर वगैरे जरा डाऊन आहे ना. बैलांच्या जागा बदलल्यात. सर्जाला तिकडं बांधले आणि चिमण्याला लांब बांधले, चिमण्याला इकडं बांधलं आहे कुठं ह्या झाडाच्या बाजूला. आणि आज पण कालच्यासारखंच आभाळ आले, म्हणजे वातावरण तयार झाले. आज पण सकाळून थोडंसं ऊन पडलं होतं, परत असं आभाळ आलेलं काळभोर. तर त्याच्यामुळं मी आता खिलेरीचं पिल्लू आणि हरण्याला घरी घेऊन जातो. आणि इकडं ना आपली कॅरेटमध्ये डाळिंब तोडायचे चालू आहेत, कारण की डाळिंबाला पण फवारत वगैरे नाहीत ना, तर मग खराब व्हायला लागली जास्तच. तर त्याच्यामुळे हे असेच मार्केटमध्ये न्यायचे. एक सर्जाच्या मागे एक कॅरेट आहे, इथे एक आहे आणि तिकडं महाग एक आहे. आणि भैया नाही डाळिंब तोडते का, ही लाईन आता होतं चालली तोडायची, इकडे चालू आहे तोडायचे डाळिंब काढायचे. आज जरशा सुद्धा भैयानी इकडे आणल्यात डाळिंबात खायला. ते लोक इथंच आहेत ना आईन भैया, तर त्याच्यामुळे जरशा काय आणल्या तिकडे त्यांनी पिल्ल्या. आता घरी जायचेच ना, थांबकी चल चल हरण्या, चल घरी चल हरण्या. भिजणे पाऊस आल्यावर कालच्या म्हणे पिल्ले, पाणी ते पी, पाणी पी आणि गायला पिऊ दे. हां बरं झालं पावसाच्या आधी आलो. तिघं पण पाणी पितात, हरण्या पाणी पिले आणि दोघं पण पाणी पितात. पावसात भिजले असते ना, पाणी नसते पिले. थांब 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 पाणी पी, तुला प्यायचेच ना, मोकळाच आहे तू, थांब की 2 मिनटं. पिण्यासाठी अडवणी करते हे हरण्या. आता हरण्या मला गटत नाही, हरण्या थांब. हरण्याला आणतो आधी, नाही तर परत महागारी जाईन, कालच्यावणी भिजन.
थांब, चल चल ना घरी. हरण्या, अरे पाऊस आलाय ना, रिवर्स गिअर. चल क्लिअर, चल. पाऊस आल्यासारख्या फुल स्पीडमध्ये जातोय. आता पाऊस चालू झाला बरं का. आज पण पाऊस आला, 4 दिवस झालं रोज पाऊस होते. जरशा गाया गोट्यात आणल्यात, खायला टाकले. बैलांना गोट्यात आणून खायला टाकले. हरण्या सगळे. फक्त आता मी गावरान गुरांची वाट बघतोय. जे गुरं पप्पा घेऊन गेलेत ना चरायला दुपारून, तर त्यांची मी वाट बघतोय. इकडनं येतीलच गावरान गुरं. गुरांची वाट बघत मी तर झोपी चालू होतो इथं गोट्यातच. आपले गुरं आलेत. राणीची घंटी वाजते ना लांबूनच, त्याच्यामुळं राणीच्या घंटीवर कळतं की गुरं आलेत म्हणून. आता बाहेर गुरं आलेत, आता बांधून घेतो. चालू पावसातच गुरं आले. हे आपलं पिल्लू काकडलंय, भिजलं नाही तरी बी काकडलंय, कारण वातावरणच थंड झालंय ना. पिले का काय पिले, आले आले. हा सगळे भिजले. हे लाल सीता, सीता हो सीता, शुभश्री हट हट हट. ये सीता, सीता हट. गावळे पाहिजे इकडे. हे गंगा हो, राणी माझी तिकडं हो ना. राणी काबरी हो, काबरी. चल की तिकडं मध्ये सगळे जनावर पांगिवले सोड. सीता, सीता हाय. गावरान कुठे आहे, गावरान. लागत नसतं राणी. आता आम्ही सगळ्या गुरांना बांधून घेतलंय. गंगा सगळे गुरं भिजून आले आणि पाऊस आणखीन चालूच आहे. जवळपास 1 तास झालं पाऊस आहे, 1 ते 1.5 तास झालं. बघा असं कंटिन्यू पाऊस आहे. हे काय लावलं मोत्यानी, मोत्या पण तिकडं इकडं आले. मी रपके दिन त्याला नुसतं आवाज जरी दिला तरी अंगावर येते ते. बस खाली गप बस, मोत्या तिकडं पळ. बस बस.